स्वरूप पहा, विश्वरूप नको. माणसाची प्रवृत्ती अशी असते की आपण मोठ्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करत असताना लहान सहान समस्यांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करत असतो. अलीकडेच एका लेखात वाचलं की माणूस खूप आधी चंद्रावर पोहोचला, पण आपल्या सुटकेसचं ट्रॉली बॅग मध्ये रूपांतर होऊन त्याला चाका लागायला मात्र त्यानंतर 10-15 वर्ष लागली. चंद्रावर जाण्यामागे जिज्ञासा होती, तर ट्रॉली बॅग करण्यामागे आपली गरज होती. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जिज्ञासेनं गरजेलाही मागे टाकलं. मानवी स्वभाव अनेक वेळा मोठ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत असतं आणि त्यामुळे लहान समस्यांकडे दुर्लक्ष होतं. एक प्रसिद्ध उदाहरण आहे, जेव्हा अमेरिकेने अवकाशात लिहू शकणारा पेन बनवण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले, तेव्हा रशियाने सरळ साधी पेन्सिल वापरली. हे असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं आणि त्यामागील तांत्रिक बाबी वेगळ्या असू शकतात, पण यातून आपली किचकट उपायांकडे झुकण्याची प्रवृत्ती अधिक दिसून येते. विज्ञानाने उच्च रक्तदाब, तणाव, मधुमेह अशा अनेक आजारांवर उपचार शोधले आहेत. पण तरीही आपण अशी परिस्थिती टाळण्यासाठी लागणाऱ्या साध्या प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष करतो, जे या उपचारांपेक्षा सोपे असतात. शाळेतील मराठीच्या एका धड्यात स्वरूप पहा, विश्वरूप नको यात सांगितलेली एक गोष्ट आठवते. भर उन्हात अनवाणी पायाने चालताना एक लहान मुलाचे पाय भाजू लागले होते आणि त्यावर उपाय म्हणून त्याने संपूर्ण पृथ्वी कशाने तरी आच्छादित करण्याचा विचार केला. शेवटी त्याला कोणीतरी सांगते की तेवढी मोठी गोष्ट करण्यापेक्षा पायात चप्पल घालणं पुरेसं आहे. जिज्ञासेनं प्रेरित असो वा गरजेतून आपण अनेकदा अशक्य गोष्टीसाठी धडपडतो, जिथे एखादा सोपा उपाय, जसं की स्वतःच्या पायात चप्पल घालणं, पुरेसं असतं.